आज 6 मार्च अजून 3 दिवसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने पूर्ण होतील आणि गेल्या 3 महिन्यापासून हा लढा सुरू आहे. आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत. काय सांगाल, सातत्यानं हा लढा सुरू आहे, कुठपर्यंत आली न्यायालयीन प्रक्रिया? आता मी रात्री बोलल्याप्रमाणे ह्याच्यातला जो भाग 2 आहे, पार्ट 2, हा कुठंतरी आता चालू झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये जसं पहिल्या दिवशी मुख्य आरोपी छाती ठोकून सांगत होता किंवा त्याचे समर्थन करणारे लोक सांगत होते की आरोपींना फाशी द्या आणि स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होते, तसंच आता या दुसऱ्या पार्टमध्ये जे लोक ह्याच्यातून गुन्हेगारीपासून वंचित राहिलेत, गुन्हेगारी ज्यांनी केली पण स्वतःला निर्दोष समजतात, ते लोक या पार्ट 2 मध्ये प्रामुख्यानं समोर येणार आहेत आणि आम्ही आणणार आहेत. जरी मुख्यमंत्री साहेब रात्री बोलले असले की CID कुठला पुरावा जर असता तर अजून ह्याच्यात गुन्हेगार झाले असते, परंतु तपास संपला असता तर त्या गोष्टीला मी मान्य केलं असतं. तपास अजून संपलेला नाही. सप्लिमेंटरी चार्जशीट जे आहे ते अजून दाखल होणं बाकी आहे, तपास बाकी आहे. अजून हे याच्यामध्ये षडयंत्र करणारे सगळे लोक आता त्यांना माहिती आहे आपण आरोपी आहेत, पण समाजापुढे ते अजून नाहीत किंवा समाजाला बी माहिती आहे पण कागदावर नाहीत. पण आम्ही जसं 7 जानेवारी विराजचा वाढदिवस होता त्या दिवशी आम्ही गेलो होतो आणि सगळे पुरावे, सगळे FIR, सगळ्या गोष्टी, घटनाक्रम जसा दिला होता मुख्यमंत्री साहेबांना, त्याची दखल गृह खात्यानं घेऊन खाली ज्या समित्या स्थापन केल्या, तपास झाला आणि तपासांती अर्ध काम झाल्यावर सगळं कळलं की जो आरोपीच नाही असं सांगत होता तो मुख्य आरोपी झाला. तसं याच्यामध्ये देखील जसं जसं आता ह्या पार्ट 2 मध्ये आपण पुढं जातो तसं आम्ही जे आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते मान्य करावा का लागणार आहेत, कारण ते ऑफिशियल आहेत, ते कुठंही आपल्या हस्ताक्षरात लिहिलेले नाहीत, ते अटेस्टेड आहेत. हे पुरावे देऊन आम्ही ह्यामध्ये अजून ज्यांना वाटते की आपण त्यात गुन्हेगार नाहीत पण आम्ही गुन्हेगार आहेत हे समाजालाही दाखवून देणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांना दाखवून देणार आहोत. आणि हे नक्की आहे की जे गुन्हेगार आत्ता बाहेर आहेत ते मात्र याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत येणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे. काल मुख्यमंत्री TV9 च्या कार्यक्रमात बोलताना असं म्हणाले की जर धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे असते तर ते तपासात आले असते. आता तेच सांगितलं मी, तपास जर संपलेला असता तर त्या गोष्टीला मी मान्य केलं असतं. तपास आता सुरू झाला आहे, या घटनेचा पार्ट 2 आत्ता सुरू झाला आहे आणि याच्यामध्ये एक आरोपी फरार आहे. तो फरार आरोपी ज्यावेळेस शोधणार आहेत तो देखील भरपूर काही गोष्टी समोर आणणार आहे आणि त्यांनी जरी नाही आणल्या तरी CID SIT त्याच्या समोर आणणार आहे. आणि आम्ही जसं ह्या अर्ध्या टप्प्यामध्ये येताना जसं प्रत्येक भूमिका, प्रत्येक एव्हिडन्स जसं देत राहिलो तसंच आम्ही आत्ता आमच्याकडे जे काही ड्राफ्ट बनलेले आहेत ते न्यायालयीन समितीला सुपूर्द करणार आहोत. त्याची प्रतिलिपी म्हणून SP साहेबांना देणार आहोत आणि याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध होणार आहेत की आरोपी कोण आहे, आरोपी कोणाचे आहेत, आरोपी कोणी हे सगळे पोचले होते किंवा त्यांच्याकडं कुणी सगळं हे पाठराखण केलेली, याच्यातनं सगळं स्पष्ट होणार आहे. तू म्हणताय आरोपीची पाठराखण कोणी केली होती हे पुढे येणार आहे. धनंजय मुंडेच्या विरोधात तुमच्याकडे पुरावे आहेत का? आमच्याकडं जे पेपर आहेत ते पेपर आमचे पुरावे आहेत. मग ते पेपर आमच्याकडे जे आलेत, अजून काय पेपर येणं बाकी आहे, ते पुरावे आम्ही म्हणण्यापेक्षा ते पेपर सिद्ध करतील मुख्यमंत्री साहेबांना. आणि मला अजून एक महत्त्वाची गोष्ट, खूप मोठे आहेत ते मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे प्रमुख आहेत, परंतु मला एक गोष्ट सांगायची की मुख्यमंत्री साहेब तुम्ही इमानदारीनं काम करायला सांगितलेलं आहे खाली, ह्या समित्यासुद्धा इमानदारीनं काम करत आहेत, परंतु याच्यामध्ये बावनकुळे साहेबांनी जर मनात घेतलं असतं आत्ता जरी आणि परिस्थिती बघितली असती, आता तिथं पक्ष येत नाही कुठला. हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत, त्यांच्या यूट्यूबवर मी बघितल्या काही गोष्टी की त्यांना एक सामाजिक वारसा लाभलेला आहे. जसं की आम्ही आहेत, आमचं गाव आहे, आमचे सरपंच इमानदार होते, परंतु त्याच्या मागं त्याचं कुटुंब, त्याची मित्रमंडळी, त्याचे वरिष्ठ, त्याचं गाव हे इमानदार होतं म्हणून लढू शकलो सगळे, म्हणजे त्याला सहकार्य करणारे इमानदार सगळं गाव होतं म्हणून लढू शकलं. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर बावनकुळे साहेबासारखे जर तुमच्याकडं माणसं असले, त्यांना काहीच जर म्हणजे कुठलीच भावना नसेल मनामध्ये, ते सेटलमेंट करण्यासाठी 2-2 बैठका लावायचे नियोजन लावू शकतात. परंतु एक पक्ष म्हणून त्यांनी बघितलं, काँग्रेसचे काही पदाधिकारी हर्षवर्धन सपकाळ साहेब हे सद्भावना यात्रा काढतात मस्साजोगून. संतोष अण्णा देशमुख यांचा जे मृत्यू झाला, यांची जी हत्या झाली,
त्या संदर्भात. तर तुम्ही असं एकही पाऊल समाजामध्ये, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहेत, ते पण प्रदेशाध्यक्ष आहेत. मला कुणाची तुलना कुणासोबत करायची नाही, कुठल्याही राजकारणाचा सिम्बॉल कुठं ठेवायचा नाही. परंतु तुमच्या मनात असं एकही गोष्ट आली नाही की काही जातीय तेढ आहे का? इथं स्पष्ट करून दिलेलं आहे. ज्या जातीचे आरोपी त्या जातीच्या एकदम गुणी चांगल्या माणसांनी स्पष्टीकरण दिलं की इथं जातीचा कसलाही गंध नाही. जे मी सांगत होतो तेच त्यांनी काल परवा स्पष्ट केलं आहे की इथं जात ही फक्त एकच आहे, की ही ज्या प्रवृत्ती आहेत आणि जी विकृती आहे एवढीच जात आहे, यांना संपवलं पाहिजे. परंतु बावनकुळे साहेबांना अजून एकही तशी भूमिका इथं मांडताना दिसलेली नाहीत. निषेध करतो मी त्या गोष्टीचा खरं तर. कारण का, जे आम्हाला आत्तापर्यंत लढत होतो ते आमचं सगळं कुटुंब आत्ता मोडकळीसार आहे. आम्हाला आधार समाजाचा आहे, सगळ्या 18 पगड जातीचा आहे, म्हणून आम्ही इथपर्यंत आलतो. पुढेही त्यांचा तसाच आधार राहील. परंतु हे काही सिस्टीममधले लोक आहेत ठराविक, ते आम्हाला एवढा त्रासदायक होतोय त्यांची भूमिका. त्यामुळे खूप म्हणजे अशी मनामध्ये खतखत येते की आता म्हणजे काय केलं पाहिजे ह्यांचं आपण. मुख्यमंत्री स्वतः तुमच्या सोबत असताना बावनकुळेंनी भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? एक समूह असतो, जशी ही संघटित गुन्हेगारी आहे म्हणून एवढी मजल करू शकले हे, तसं एक संघटन असलं चांगल्या कार्याला, मुख्यमंत्री साहेब चांगले असले तर ह्या सगळ्या लोकांनी चांगल्या कार्याचं थोडं थोडं खारीचा वाटा घेऊन त्याचं चांगल्या कामाची पावती राज्याला मिळत असते, असं माझं वैयक्तिक मत आहे. जसं गाव हे आदर्श झालं, गावाला विविध पुरस्कार मिळाले, एकट्या सरपंचांना नाही मिळवले, गाव त्यांच्यासोबत होतं, प्रत्येक घटक होता, प्रत्येक समाजातील बांधव होता, म्हणून ह्या गावाला आदर्श म्हणून एक ओळख झाली. एवढे पुरस्कार मिळाले शासनाचे विविध लोक आले, IPS अधिकारी आले, IS अधिकारी आले, गावाला पुरस्कार प्रदान केले. तसं फक्त राजा इमानदार असून जमत नाही, प्रजा इमानदार असावं लागते. म्हणून त्या प्रजेतला भाग आणि तो सिस्टीममधले आहेत ते, म्हणून मी त्यांना बोलतोय. कारण त्यांनी पुन्हा नंतर एकही वक्तव्य अजून बोलले नाहीत की कुठली गोष्ट केली पाहिजे. तो बूथ प्रमुख होता हो, मुख्य गोष्ट म्हणजे तो बूथ प्रमुख होता. म्हणून मला जास्त जर मला काही त्रास होतोय का तर त्या गोष्टीचा होतोय की तो बूथ प्रमुख असताना ह्यांची भूमिका, जी बूथ प्रमुख हा पाया आहे प्रत्येक पक्षाचा, तसं बूथ प्रमुखाला हे असं झाल्यावर जर अशी भूमिका घेतात तर सर्वसामान्याला हे प्रदेशाध्यक्ष काय नाही देऊ शकणार आहेत. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं जाहीर भूमिका घेतली, 8-9 तारखेला सद्भावना यात्रा काढणार आहेत, त्याच पद्धतीनं भाजपानं जाहीर भूमिका घेतली नाही, विशेष करून बावनकुळेंनी भूमिका घेतली नाही असं तुम्ही म्हणताय. मला बाकी लोकांवर काही बोलायचं नाही. मला फक्त जे हे सेटलमेंटचं जे बैठकीचा विषय झाला बावनकुळे साहेबांचा, त्यामुळे मी त्यांचं नाव घेतलं नाही. तर एकाही माणसाचं कोणाचं नाव मी राजकीय घेतलं नाही, मला घ्यायचं नाही, मला त्या पुढं काही बोलायचं नाही. परंतु त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती असं माझं म्हणजे जी मनातली जी खतखत आहे, मनातलं जे वेदना आहेत त्या वेदना मी बोलून दाखवल्या, एवढंच. बरं, काल मुख्यमंत्री टीव्ही कार्यक्रमात बोलताना असंही माहीत की मास्टर माइंड जो आहे तो मंत्र्याच्या जवळचा होता, म्हणून नैतिकतेतून राजीनामा घेणं गरजेचं होतं. हे वाक्य लक्षात ठेवा, मास्टर माइंड हा मंत्र्याच्या जवळचा होता, हे आम्ही कागदोपत्री दाखवतो आणि मग त्यांना विचारतो की याच्यावर काय केलं पाहिजे. आता 8-9 तारखेला सद्भावना यात्रा काढली जाणार आहे, नेमकं त्याचं स्वरूप कसं असणार आहे? इथं जे राज्यभरातून लोक येतात, सांत्वन करतात, आम्हाला धीर देतात, न्याय मिळाला पाहिजे म्हणतात आणि एक भूमिका स्पष्ट करतात. तसंच ते आल्यानंतर त्यांची भूमिका काय आहे हे गावकरी त्यांच्याशी चर्चा करतील आणि भूमिका असेल अशी की इथं जातीवाद आहे का, तर ते आम्ही खोडून काढलेलं आहे. जात ह्या नावाखाली कुणी आता या जिल्ह्यामध्ये या प्रकरणाकडे बघू नये. या प्रवृत्ती, विकृती आणि हे ठराविक लोक होते, एवढीच फक्त त्यांची जात आहे. बाकीच्या सगळ्या जाती, सलोख्याचं वातावरण आहे, आमच्याकडून तसा कधी मेसेज जाणार नाही, जाऊ दिला नाही, म्हणून जात हा विषय येणार नाही. पण त्यांची भूमिका काय असेल हे त्यांनी स्पष्ट इथं आल्यानंतरच करतील आणि आपल्याला ते बघावंही लागेल त्यांची भूमिका काय आहे. कालपासून सध्या तुम्ही पार्ट 2चा उल्लेख करताय, यामध्ये प्रामुख्यानं कोणते विषय समोर येणार आहेत? की आता न्यायालयीन समितीचं कामकाज चालू करण्याची विनंती मी रात्री केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांना. न्यायालयीन समितीमध्ये इथं जे ग्राउंड आहे, इथं जे बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यातलं जे काही परिस्थिती आहे, ती परिस्थिती नेमकी कशामुळं खराब झाली, त्या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे, एखादी संस्था आहे का एखादा राजकीय व्यक्ती आहे, याची चौकशी न्यायालयीन हे आत्ता होणार आहे. आणि जसं की काल मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की एका वर्षात 36 खून, 5 वर्षात 276 खून, हे जे रेकॉर्ड आहे इथं चुकीचं बनलेलं, त्यावर ही समिती काम करणार आहे आणि त्याचा अहवाल हा वर पाठवणार आहे. धनंजय मुंडे मंत्री होते म्हणून तपास यंत्रणेवर दबाव येईल असा संशय होतो, सर्वांना होता, तुम्हालाही होता. आता त्यांनी जे ते मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आता त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 2.5 महिन्यातलं जे नुकसान झालेलं आहे, जे जेल प्रशासन वागलं आहे चुकीच्या पद्धतीनं, जे अशाच काही चुका झालेल्या आहेत त्या अजून आम्ही समोर आणल्या नाहीत, त्या आमच्याकडे आहेत. त्या मुख्यमंत्र्यांना त्याचे प्रश्न आणि त्याचा जबाब विचारणार आहेत आम्ही
आणि नक्कीच थोड्या दिवसामध्ये त्यांना हे विचारण्यात येईल आणि त्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यावं लागेल. निश्चित आपण बघतो हे होते धनंजय देशमुख ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.